कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीच्या हुशारीने कामिनीचं कारस्थान अन्नपूर्णा राजन काका यांच्या समोर आलेलं असतं. आजोबांच्या जीवावरती उठलेल्या कामिनीचा पर्दाफाश करण्याचा निर्णय कमळीने घेतलेला असतो. आजोबांची तब्येत अचानकपणे का बिघडत असते, ते अचानकपणे का पडत असतात, असे बरेचसे प्रश्न सगळ्यांच्या समोर उभे राहिलेले असतात. कमळीच्या लक्षात आलेलं असतं की कामिनीच्या काचामुळेच आजोबांची तब्येत ही बिघडत असावी. त्यामुळे सत्याचा शोध लावण्यासाठी कमळीने अन्नपूर्णा राजन काका यांना भन्नाट आयडिया दिलेली असते. तिच्या भन्नाट युक्तीमुळे कामिनीचं कारस्थान लगेचच अन्नपूर्णाच्या समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कमळीच्या हुशारीने आजोबांच्या रूममध्ये 2 ठिकाणी स्पाय कॅमेरे बसवण्यात आलेले असतात. एका कॅमेऱ्यामध्ये समोरचा भाग तर दाराकडच्या बाजूला आजोबांच्या बाजूचा भाग हा दोन्ही कव्हर करत असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आजोबांच्या रूममध्ये कोण येतं, कोण जातं, कोण कसं बोलतं, कामिनी कशा पद्धतीने त्रास देते, या सगळ्या गोष्टी स्पाय कॅमेरा आता रेकॉर्ड करत असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कामिनीचा खरा चेहरा अन्नपूर्णाच्या समोर आल्यानंतर आजोबांच्या जीवाला त्रास देणारी व आजोबांच्या जीवावरती उठणारी कामिनी असल्याचं समजताच अन्नपूर्णाने कामिनीचं थोबाड फोडत तिला घरातून हकलून दिलेलं असतं, ते सुद्धा कायमस्वरूपी. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे कमळी स्वतःची लढाई स्वतःच्या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न करते, कारण ती स्वाभिमानी आहे. तिला असं वाटतं की तिचा त्रास हा कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला होता कामा नये. मग ती व्यक्ती कितीही श्रीमंत असली तरीसुद्धा आपण त्यांच्या पैशाचा आणि त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ नये असं कमळीला वाटत असतं. आणि प्रत्येक स्वाभिमानी व्यक्ती, मी मुलगीच म्हणणार नाही, व्यक्ती जिला स्वतःचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे, मग ती स्त्री असू दे किंवा पुरुष, दुसऱ्यांच्या पैशाचा किंवा दुसऱ्याच्या चांगुलपणाचा कधीही फायदा घेत नाही. ती व्यक्ती कितीही संकट आली तरी त्या संकटांशी स्वतः 2 हात करत असते, मग त्याच्यामध्ये तिला यश येऊ दे किंवा अपयश. तशा पद्धतीने कमळी आता लढत असते. ऋषी तिला स्वतःहून मदत करायला खूपच जास्त तयार असतो, पण ती ऋषीची मदत घेत नाही, त्याच्या पैशाचा ती उपभोग घेत नाही. स्वतः कोचिंग वगैरे सुरू करते आणि त्या पैशातून तिने घर भाड्याने घेतलेलं असतं आणि आपल्या आईची ट्रीटमेंट सुरू असते. त्यानंतर इथे आता अन्नपूर्णा तिला मदत करायला तयार असते, पण ती अन्नपूर्णाची सुद्धा मदत घेत नाही. अशा पद्धतीने स्वाभिमानाने ती कितीही संकटांना सामोरं जाऊन ते आपला रस्ता शोधत यश गाठण्याचा आणि शिखर गाठण्याचा प्रयत्न सुरूच ठेवते. एका बाजूला तिला अन्नपूर्णाची, आजोबांची आणि राजन काकांची सुद्धा काळजी आहे आणि एका बाजूला तिला आपल्या आईची सुद्धा काळजी आहे. जरी ते तिचं खरं कुटुंब आहे हे तिला माहिती नसलं तरी खऱ्या कुटुंबापेक्षा सुद्धा तिला आपल्या त्या माणसाची खूपच जास्त काळजी आहे आणि म्हणूनच इतक्या आता कठीण काळातसुद्धा ती आजोबांना मालिश करायला आठवणीने जात असते. स्वतः गावावरून तेल मागवत असते, जेणेकरून आजोबा लवकरात लवकर बरे व्हावेत आणि अन्नपूर्णाची इच्छा पूर्ण व्हावी. कारण अन्नपूर्णा इथे आता पांडुरंगाला म्हणालेली असते की पांडुरंगा, लवकरात लवकर यांची तब्येत ठीक होऊ दे आणि पुढच्या वर्षी वारीला आम्ही दोघेजण सोबत तुझी वारी करू दे, असं ती म्हणालेली असते. तेव्हा इथे कमळी आता आजोबांना लवकर बरं करत असते आणि त्या गावच्या तेलाने आणि कमळीच्या इथे सेवेने राजन काका आणि अन्नपूर्णा ज्या पद्धतीने आजोबांची ट्रीटमेंट करत असतात त्या सगळ्याला आता यश येणार असतं. आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा हिला खूप आनंद होतो जेव्हा आजोबा हाताची मूवमेंट करत असतात, पाय हलवत असतात, चेहऱ्याने हावभाव आता व्यक्त करत असतात आणि बोलण्याचा प्रयत्न देखील करत असतात. या सगळ्या गोष्टी बघून अन्नपूर्णाला खूप छान वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता कमळी आजोबांना म्हणत असते की आजोबा, तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे, मी रोज येणार तुमची मालिश करायला. आणि त्यानंतर आजोबा तेव्हा तर ठीक असतात, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा इथे कमळी आजोबांना बघायला येते तेव्हा आजोबा खूपच जास्त घाबरलेले असतात आणि त्याच्या आधीच तिने कामिनीला त्यांच्या रूमच्या बाहेर जाताना बघितलेलं असतं आणि कमळी आल्यानंतर आजोबा प्रचंड घाबरलेले असतात, पॅनिक झालेले असतात. तेव्हा कमळीला वाटतं की आजोबा तर नेहमी मी आल्यानंतर हसत असतात, स्माईल करत असतात आणि आज एवढे आजोबा घाबरलेले का?
ती आजोबांना शांत करते. त्यांना म्हणते, "कुणी नाही आहे, मी आहे तुमच्याबरोबर. मी आहे, तुम्हाला काही होणार नाही." तेव्हा आजोबा शांत होतात. ते आजोबांच्या हातापायाची अगदी व्यवस्थित मालिश करते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, मालिश करून झाल्यानंतर इथे आता कमळीला कामिनीवरती संशय येतो. आजोबा प्रचंड घाबरलेले असतात. कमळी जात असताना ते कमळीचा हळूच हात पकडतात आणि तिला थांबायला सांगतात. जेव्हा राजन काका येतात तेव्हाच कमळी तिथून निघू शकते. तेव्हा कमळीला थोडासा संशय आलेला असतो. त्या दिवसानंतर कमळी तिच्यावरती लक्ष ठेवून असते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा आजोबांच्या रूममध्ये जाते तेव्हा अन्नपूर्णा कामानिमित्त बाहेर गेलेली असते. राजन काकासुद्धा बाहेरच असतात. तेव्हा इथे आता ती पुन्हा आजोबांच्या रूममध्ये जाते तेव्हा कामिनी आजोबांच्या जवळ उभी असते. जणू काही त्यांचा गळा दाबते की काय, त्यांना टॉर्चर करते की काय, असे एक्सप्रेशन तिचे असतात आणि आजोबा पहिल्यासारखेच घाबरलेले दिसतात. तेव्हा कमळी म्हणते, "कामिनी आजी, कडू आजी, तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझ्या माणसांपासून दूर राहायचं म्हणून, कुणालाही त्रास द्यायचा नाही. आजोबांपासून तुम्ही प्लीज दूर व्हा. अजिबात त्यांच्या जवळ येऊ नका." तेव्हा प्रेक्षकांनो, आजोबा घाबरलेले असतात. कमळी गेल्यानंतर आजोबा तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की ही मला धमकी देत होती, ही माझा गळा पकडत होती, मला मारण्याचा प्रयत्न करत होती. कामिनी लगेच नाटक करते, "अरे दादा, काय काय झालं तुला? का घाबरतोयस तू? अरे मी तुझी बहीण आहे, मी तुझी काळजी घेतली तर काय बिघडलं?" दादाला असं वाटतंय की त्याच्या बहिणीला जास्त त्रास नको. "हो ना दादा, मी भरवते ना तुला." तेव्हा कमळी म्हणते, "कडू आजी, तुम्ही जा, इथून सांगितलं ना." तेव्हा कामिनी तिथून गेलेली असते. पण कमळीला आता जो संशय आलेला असतो तो खात्रीत बदललेला असतो की कामिनी आजीच आजोबांच्या जीवावरती उठलेली आहे. आणि तेव्हा कमळी म्हणते की या गोष्टीचा शोध घ्यायचा असेल आणि आजोबांच्या सेफ्टीचा विचार करायचा असेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा इथे कमळी काय करते, कामिनी घरामध्ये नसताना राजन काका आणि अन्नपूर्णा या दोघांना ती बोलावते आणि त्यांना म्हणत असते की मला असं वाटतंय की आजोबांना कामिनी आजीपासून धोका आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, "मलाही तसंच वाटतं." तेव्हा ती म्हणत असते की आपल्याला जर खरा गुन्हेगार शोधायचा असेल ना तर आपल्याला एक काम करावं लागेल. आजोबांच्या सेफ्टीसाठी मी एक विचार केला आहे. तुम्हाला तो विचार कसा वाटतोय ते बघा. आपण एक काम करूया, कुणाला काहीही न सांगता आजोबांच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा बसवूया. एक कॅमेरा आपण बसवणार आहोत आजोबांच्या बेडला. तो म्हणजे असा की समोरून जो कोणी येतोय ना तो कोण आहे हे आपल्याला कळेल आणि एक दाराच्या बाजूला म्हणजे आजोबांचा पूर्ण बेड कव्हर करेल. तिथे कोण येते, आजोबांना कशा पद्धतीने धमकी देते, आजोबांना कसा त्रास देते, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. मग ती कामिनी आजी असू दे किंवा कुणी दुसरी व्यक्ती असू दे. राजन काका आणि अन्नपूर्णा, तुम्ही दोघेजण जेव्हा इथे नसता तेव्हा त्यांच्या रूममध्ये कोण येतं, घरातले आपले काम करणारे व्यक्तीसुद्धा त्यांच्याबरोबर कसे बोलतात हे आपल्याला कळेल. तेव्हा कॅमेरा बसवताना आपण कुणाला काही सांगायचं नाही. स्पाय कॅमेरे आहेत ते तुम्ही घरामध्ये कामिनी आजी, रागिनी, त्याचबरोबर अनिका नसताना तुम्हाला बसवायचे आहेत. तेव्हा इथे खूपच हुशारीने कामिनी इथे आता घरातून बाहेर असताना, रागिनी तिच्या रूममध्ये असताना आणि अनिका ही कॉलेजमध्ये गेलेली असतानाच स्पाय कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला असतो. तेव्हा 2 कॅमेरे आता बरोबर सेट केलेले असतात. एक दाराकडून दिसेल आणि एक आजोबांचा बेड कव्हर करेल. त्यामुळे त्याचा ॲक्सेस हा पूर्णपणे राजन काका आणि अन्नपूर्णा या दोघांच्या सुद्धा मोबाईलमध्ये असतो. तेव्हा कामिनीचं कारस्थान उघडं पडतं. जेव्हा अन्नपूर्णा घरामध्ये नसते, ती मीटिंग दरम्यान बाहेर गेलेली असते आणि राजन काकासुद्धा गेलेले असतात. तेव्हा आजोबा परत एकटेच असतात. तेव्हा परत तिथे कामिनी येते आणि म्हणते, "काय रे दादा, मी तुला म्हणाले होते ना, ती अन्नपूर्णा काही करू शकणार नाही माझं वाकडं. अरे मी तुझा एवढा मोठा अपघात घडून आणला, मी तुला मारण्याचा प्रयत्न केला, पण इतका चिवट आहेस ना तू, तू काय मेला नाहीसच रे. त्यानंतर मी पुन्हा तुला मारण्याचा प्रयत्न केला, एकदा सिद्धटेकला जाताना आणि एकदा रस्त्यावरती. तेव्हासुद्धा तू वाचलास, तू मेला नाहीस. पण तुझ्या त्या बायकोला, मूर्ख बायकोला, अन्नपूर्णाला काहीच कळलं नाही आणि तुझ्या त्या लेकालासुद्धा कळलं नाही. श्रवण बाळ आहे ना ते तुमचं, त्यालासुद्धा काही कळलं नाही. कारस्थानी घरात आहे पण त्यांना बाहेर गुन्हेगार शोधायचा आहे." तेव्हा कामिनी म्हणते, "आणि आता तू काय करणार आहेस? तुला बरं व्हायचं आहे, म्हणजे बरं झाल्यानंतर तुझ्या बायकोला, त्या अन्नपूर्णाला सगळं खरं खरं सांगशील. मी कसा तुला त्रास दिला, कसं पाडण्याचा प्रयत्न करा, कसं मारण्याचा प्रयत्न केला, कसा तुझ्या गाडीचा अपघात घडून आणला, सगळं सांगायला मोकळा होशील ना. पण मी तुला बरं होऊ देणार नाही.
तुला मी ठार मारणार नाही आहे, काळजी करू नको. रोज थोडं थोडं मारणार, रोज थोडं थोडं मारणार, पण मारणार हे नक्की. डायरेक्ट मेलंस तर तुझी बायको वेडी होईल ना, मग मला प्रॉपर्टीमधलं काहीच मिळणार नाही. त्यामुळे मी तुला रोज थोडं थोडं मारणार आणि जिवंत ठेवणार. तेव्हा ती कमळी आहे ना, कमळी टमळी, ती येते ना तुला वाचवायला माझ्यापासून. पण आता तिचंसुद्धा मी काही ऐकणार नाही आहे. ती येण्याच्या आधीच तुला मी काहीतरी खायला देणार किंवा तुला मारणार आणि मग इथून निघून जाणार. कळलं का रे? आणि ते आजोबांचा हात धरून असं पिरगळते. तेव्हा आजोबांना खूप त्रास होतो. हे सगळं आता अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर राजन काका कमळी यांनी मोबाईलवरती बघितलेलं असतं. अन्नपूर्णा म्हणते, अच्छा, म्हणजे ही कामिनी अशी माझ्या नवऱ्याच्या जीवावरती उठले तर एवढं सगळं कारस्थान केलं तरीसुद्धा शांत बसत नाही. वय झालं तिचं, प्रॉपर्टी कुठे घेऊन जाणार आहे ही? त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णा जाते आणि म्हणते, वा वा कामिनी वा, सख्या भावाला मारतेस तू ह्या प्रॉपर्टीसाठी. आता तुझा जीव वाचला तर ह्या प्रॉपर्टीचा उपभोग घेऊ शकशील ना. तेव्हा तिने पोलिसांना आधीच बोलावलेलं असतं. कामिनी जाते आणि म्हणते, काय केलं मी वहिनी, काय केलं? ती म्हणते, हे बघ ना तू काय केलेस, माझ्याकडे पुरावा आहे. तेव्हा मोबाईलमध्ये आता कामिनी आजोबांचा हात पिरगळते, घसा दाबण्याचा प्रयत्न करते, त्याचबरोबर त्यांना कशा धमक्या देते. आणि 18 वर्षांपूर्वी 20 वर्षांपूर्वी कामिनीनेच त्यांच्या गाडीचा अपघात केला होता. या सगळ्या गुन्ह्यांची कबुली तिने स्वतः दिलेली असते. त्यामुळे तो आता पुरावा, हा व्हिडिओ पोलिसांना तिने दाखवलेला असतो. व्हिडिओ पुरावा म्हणून दाखवल्यानंतर त्यांची खात्री पटलेली असते, कारण इथे कामिनीने स्वतःच्या तोंडानेच कबुली दिलेली असते. स्पाय कॅमेऱ्याचा चांगला उपयोग झालेला असतो. आजोबांच्या सेफ्टीचा विचार केल्यामुळे कामिनी ही गुन्हेगार असल्याचं समजलेलं असतं आणि तिला अन्नपूर्णाने तिचं थोबाड लाल करत घरातून तर तिला हकलून दिलेलंच असतं, पण तिला पोलिसांच्या ताब्यात देऊन इथे आता अन्नपूर्णाने कामिनीला गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. तिच्या गुन्ह्याची खूप मोठी शिक्षा ही तिला आता जेलमध्ये पाठवून देण्यात आलेली असते. तेव्हा इथे कमळीमुळे खरा गुन्हेगार समोर आलेला असतो. त्यामुळे अन्नपूर्णा कमळीचे खूप लाड करते आणि मनापासून तिचे आभार व्यक्त करते.